तर हाय, मी आहे स्वाती. तर आज मला जायचं होतं रियांशला दवाखान्यात घेऊन. त्याला खूप जुलाब वगैरे लागला होता. तो सारखा शी वगैरे करत होता. 3-4 दिवस झाले तो सारखा करत होता. पण मी इग्नोर केलं. मला वाटलं झालं असं नसत. पण तसं काही नव्हतं. काय झालं, काय नाही तर तुम्हाला मी पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तसंच मी माझे रुटीन शेअर करते. मी आज पापड वगैरे बनवायला घेतले. तर माझे इथं 7-8 पापड बनवून झाले. मी 5 वगैरे टाकलेले सुकायला. रियांशला पण वरती घेऊन आले. त्याचे पप्पा झोपले होते. मग ते झोपले. त्यांना बोलले, "या तुम्ही वरती, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल मला हेल्प करायला." तर मग नंतर ते पण आले माझे हेल्प करायला. त्यांनी हे सगळे पापड त्यांनी सुकवले आणि मला तेवढीच खूप हेल्प झाली. माझी इथं 45 पापड हे पूर्ण तयार वगैरे झालेले. त्यांनी गॅप वगैरे सोडला आणि त्यांना व्हिडिओ काढलेला आवडत नाही म्हणून तो मला मारायला भिडलेले. तसंच मी इथं अंघोळ वगैरे करून रेडी झालेले आणि रियांशला पण रेडी केलं. त्याला झोपी वगैरे घालून घ्यायचं होतं मला. झोपी वगैरे घालून झाल्यानंतर बघते वरती जायचं होतं मला टेरेसवरती, की माझे पापड सुकले की नाही बघायला. तर इथंच बघितले तर माझे पापड सुकलेले होते आणि मला पलटी पण मारायचे होते. काही पलटीने मारले. एका जागेवर सगळे पापड मी असे जमा करून ठेवलेले आणि जे पलटी नव्हते मारले सगळं पलटी मारून घेतलेले. ते छोटे दिसतात पण खूप मोठे पापड आहेत ते. अ, तशीच माझी लाईट पण गेली होती. तसं मला काही फरक पडत नाही माझ्या घरात इन्व्हर्टर असल्यामुळं. पण मला मसाला वगैरे वाटायला जमला नाही काही. तर मी टोमॅटो आणि कांदा टाकून डायरेक्ट भाजी वगैरे केली आणि इथं पाणी वगैरे टाकलं. पातळ दिसत असेल तुम्हाला ते, पण पातळ नाहीये. ते नंतर घट्ट होऊन जाईल. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आम्हाला जायचं होतं रियांशला घेऊन दवाखान्यात. तर आम्ही इकडं मार्केटला रेडी वगैरे होऊन निघलेलो आणि मी स्वरांशला पण तिथंच न्यायचे आणि जसं रियांश झाल्यानंतर रियांशला पण तिथंच नेते. तर दोघांना फरक पडतो इथं क्लिनिक. हा लहान मुलांचा दवाखाना आहे स्पेशल. तर तसेच मी डॉक्टरांना विचारलं, हे क्लिनिक आहे छोटंसं. तरच मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं, माझ्यामुळे वगैरे त्रास होतो का? तर मी तिखट वगैरे खाते. तर ते डॉक्टर बोलले, "नाही असं काही नाहीये, तुम्ही काही पण खाऊ शकता. तसं काही प्रॉब्लेम नाहीये." तर क्लायमॅक्स चेंज झालाय सध्याचा. वातावरण खूप चेंज होतंय. त्याच्यामुळं डॉक्टर बोलले त्याला शी वगैरे लागली असेल. तर हे ड्रॉप दिलेले. हे अर्धा आज पाजायचा, अर्धा उद्या पाजायचा असं 2 दिलेत आणि हे एक सिरप दिलं. त्याच्यामध्ये सलाईनची बॉटल आहे आणि हा दुसरा वाला दिलाय. त्याच्यामध्ये आपल्याला गरम करून थंड करून पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने वडा आणला होता, वडापाव आणला होता आणि एक मेंदूवडा पण आणलेला. तर मी मेंदूवडा आणि 2 आपलं मुगाच्या डाळीचे वडे वगैरे खाऊन घेतले. त्याला तर काही ठेवलं नाही. मीच खाल्ले दोन्ही पण. एक दिला होता माझ्या नवऱ्याला. तसेच संध्याकाळची वेळ झाली होती. मला जेवण पण बनवायचं होतं. खूप लेट झालं. तिथून आल्यानंतर मी आराम करून रियांशला झोपी घालून भाजी वगैरे बनवून घेतली आणि पापड जे बनवलं ते तळून बघितले. एकदम मस्त पापड झालेला माझ्या इथं आणि तसंच